महाराष्ट्रात विधानसभा 2024चं बिगुल वाजलेलं आहेच। फॉर्म कधी भरायचे, निवडणुका कधी होईल याच्या तारखा जाहीर झाल्यात आणि जवळपास 35 दिवसांचा कालावधी राहिलेला दिसून येतो। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः कोल्हापूर शहर जिथे महानगरपालिकेची निवडणूक लागणार आहे, या शहरामध्येच म्हणजे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल आणि नेमके तिथे काय खलबत सुरू आहेत या संदर्भात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गेल्या 1 महिन्यापासून उत्सुकता होती की विधानसभेची निवडणूक लागेल का की राष्ट्रपती राजवट लागेल, तर निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर केली आणि अवघ्या 35 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला। 1 महिन्यापासून जेवढ्या गणपती उत्सव आणि नवरात्रीमध्ये नारळ फोडले गेले नसतील एवढे नारळ हे विकास कामांच्या निधीसाठी आणि विकास कामासाठी शहर आणि शहर परिसरामध्ये फोडलेले दिसून आले। एकंदरीत ही कामं पूर्णत्वास कधी येतील या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित राहतच। यामध्ये अजून एक महत्त्वाचा विषय असा राहतो की आगामी काळात महानगरपालिकेची निवडणूक असून देखील कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडी अजूनही आपला उमेदवार का जाहीर करत नाही। एकंदरीत सतेज उर्फ बंटी पाटील यांचा होल्ड कोल्हापूर शहरावर यापूर्वी राहिलेला दिसून येतोच। विद्यमान आमदार जयश्री जाधव या देखील काँग्रेसच्या चिन्हावरच आमदार राहिलेल्या दिसून येतात। 2019-2022 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये हा गड काँग्रेसने आपल्याकडे राखला, पण जो फरक राहिलेला दिसून आला तो अवघ्या 10 ते 15 हजार मतफरकानेच त्यांचा विजय झाला आणि एवढ्या मतफरकानेच हा उमेदवार हा पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा किंवा महायुतीचा जिंकून येईल असं चित्र हे कोल्हापूर शहरामध्ये आहे। महाविकास आघाडीचा जर विचार केला तर लोकसभेनंतर या ठिकाणी बरंच पुलाखालून पाणी वाहून गेलेलं दिसून येतं। लोकसभेला संजय मंडलिक यांचा उमेदवारी ही जाहीर होताना थोडा विलंब लागला आणि शाहू महाराजांची उमेदवारी लवकर जाहीर झाली, यामुळे शाहू महाराज हे विजयी झाले असंच सर्वजण सांगत होते। कोल्हापूर उत्तर मध्ये ही अशी चर्चा सुरू आहे की जर उमेदवार वेळेत जाहीर झाला नाही तर प्रचारासाठी वेळ मिळणार नाही। एकंदरीत उमेदवार यामध्ये जी नावं चर्चेत आहेत यातलं पहिला सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव येतं ते म्हणजे मधुरिमा राजे। मधुरिमा राजे यांना जर उमेदवारी जाहीर झाली ती काँग्रेसच्या चिन्हावर होऊ शकते। मधुरिमा राजे यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर लोकसभेपासूनच त्यांनी कोल्हापूर शहरामध्ये आपली प्रचार यंत्रणा राबवायला चालू झालेली ही दिसून येत होतीच। एकंदरीत मधुरिमा राजे यांचं राजे घराणं आणि या अगोदर खानविलकर घराणं आणि त्यांचे जे सहसंबंध कोल्हापूर शहरातील विविध कुटुंब किंवा घराण्यासोबत आहेत म्हणून त्यांना त्याचा फायदा होईल अशी चर्चा आहे। पण राजवाड्यावर शाहू महाराज खासदार झाल्यानंतर पुन्हा एकदा तिकीट दिलं तर घराणेशाहीचा ठपका येऊ शकतोच। यानंतर एक महत्त्वाचं कारण जे की मधुरिमा राजे यांच्या विरोधात जाऊ शकतं असे एक कारण म्हणजे मध्यंतरी विशाळगड प्रकरण झालं आणि या प्रकरणावेळेला शाहू महाराजांची भूमिका, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका यामुळे कोल्हापूर शहरातील दलित आणि मुस्लिम जो मतदार आहे यामध्ये एक साशंकतेची भूमिका निर्माण झालेली दिसून येते आणि ही भूमिका ही मतदानाच्या स्वरूपात कशी उमटेल यावर त्यांचं उमेदवारी आणि निवडून येणं हे ठरू शकतं। दुसरीकडे शिवसेनेचा जर विचार केला तर एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच कोल्हापूर शहर ओळखला जात होता। उद्धव ठाकरे यांची शिवसेनेमध्ये संजय पवार असतील, विजय देवणे असतील आणि रविकिरण इंगवले या तिघांमध्ये उमेदवारी आणि आपणाला ही जागा मिळावी या संदर्भातला जो संघर्ष आहे हा अवघ्या कोल्हापूरकरांनी या अगोदर पाहिलेला आहेच। यांना तिकीट मिळेल का यापेक्षा उमेदवारी शिवसेनेला मिळेल का यासाठीच बराच संघर्ष करावा लागत आता आहेच। सतेज पाटील यांना राज्याच्या राजकारणावर होल्ड ठेवत असताना आपला हा मतदारसंघ ही सेफ ठेवावा लागेल, त्यामुळं ते विद्यमान आमदार इथला काँग्रेसचा असल्यामुळे इथला क्लेम सोडणार नाहीत आणि याचा तोटा हा शिवसेनेला बसू शकतो। एकंदरीत उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला पुन्हा एकदा इथं तडा जातो का हेही पाहावं लागेलच। यामुळं जर उमेदवारी काँग्रेसला मिळाली तर जो कट्टर मूळचा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत राहिलेला आहे तो पण दुभांगला जाऊ शकतो आणि तो महायुतीकडे जाऊ शकतो अशी ही शक्यता वर्तवली जात आहे। चेतन नरके यांचंही नाव या मतदारसंघामध्ये चर्चेत आहे।
ते शिवसेनेच्या तिकिटावर उभा राहू शकतात किंवा काँग्रेसमधून ही निवडणूक रिंगणात उतरू शकतात अशी चर्चा आहे। एकंदरीत चेतन नरके जरी शिवसेना या तिकिटावर उभा राहिले तर मूळचे शिवसैनिक याला विरोध करतात का हे पाहावं लागेलच। शारंगधर देशमुख किंवा स्वतः सतेज पाटील यांचेही नाव या मतदारसंघामध्ये चर्चेत होतं, पण ही सर्व चर्चा ही पेल्यातलं वादळ ठरावी अशी झाली आणि ते शांतही झालं। एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूर उत्तर मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल आणि हे उमेदवार देत असताना जर उशीर झाला तर याचा फटका हा महाविकास आघाडीला बसेल का हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।